कोणी पण म्हणजे जनरली आपल्याला भेटल्यावर विचारतच ना, म्हणजे नवीन ठिकाणी जा, कुठे पण जा, तुम्ही कुठल्या. आपण जर मी असं म्हटलं मी बीडची आहे, तर लोक म्हणतात बापरे तुम्ही बीडच्या आहात. मी म्हटलं काय झालं असं बापरे करायला, तर म्हणतात बा बीडचं आम्ही लय व्हिडिओ बघतो, असं तसं, बीड म्हणजे एक छोटा बिहार झाला. पण माझ्याच त्या बीडच्या सगळीच लोक तशी नसतात हो. बरेच जण म्हणजे खूप चांगली पण लोक आहेत, पण अन्याय करणाऱ्या विरुद्धच लोक लढतात ना. आता आमच्या ह्या बीडच्या डॉक्टर महिला आहेत, यांना आत्महत्या का करावी लागली? कारण यांना किती टॉर्चर करावं लागलं, यांना म्हणजे किती मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन छळ करून शेवटी त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केलं गेलं. तर मला सांगायचं एवढंच आहे की बीड जर एवढं गुन्हेगारीमध्ये पुढे गेलं असेल, लोकांना बीड असं नाव सांगतात, जर बापरे हा शब्द वापरावा लागत असेल, तर तिथल्या महिलेनी अजिबात घाबरून जायचं नाहीये. महिला कुठलीही असो, बीड असो, संभाजीनगर असो, महाराष्ट्र असो, महाराष्ट्राच्या बाहेरचे असो, कोणत्याही राज्यातली असो, घाबरून चालणार नाही. जो बी गुंड मवाली छिचुरा असेल ना, त्याच्याविषयी माहिती 1-2 वेळा आपल्या परिवारातल्या लोकांना माहिती द्या की हा काय प्रकारे तुम्हाला टॉर्चर करतो, काय टॉन्ट मारतो, काय तुमच्यासोबत बोलतो, येता जाता फुसफुसतो कानामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भाऊ बहीण काका मामा मावशी सगळ्यांना या नालायक माणसांविषयी माहिती द्यायची, जे आपल्या आजूबाजूला आहेत, आपल्याला त्रास देतात, म्हणजे सभ्यपणाच्या आड गुंडगिरी करतात. छटाक दारू प्यायची आणि गल्ली माजवणारे पण लोक असतात असे, आणि देखवत नाही त्यांना. आपण काही चांगली कामं केली ती सुद्धा त्यांना देखवत नसतात. त्याच्यामुळे अशा लोकांची माहिती दिली पाहिजे आपण आपल्या परिवारामध्ये, आपल्या नातेवाईकांना, आणि 1-2 वेळा त्यांची तक्रारही देऊन पाहिजे. जर या भाडखाऊ पोलिसांनी, हरामखोर पोलिसांनी जर नाही तक्रारीची दखल घेतली ना, तर स्वतः यांना आपण सजा द्यायला पाहिजे गुन्हेगाराला. पोलिसांनी नाही दिली ना, मित्र आहे, पैसा देतो, चांगल्या पोस्टवरती आहे, त्याचं इथं अशी ओळख आहे, तशी ओळख आहे, असं दाखवतात लोक, पार्ट्या देतात. आता आपण पार्ट्या बिरट्या तर कोणाला देऊ शकत नाही, आपण तेवढे श्रीमंत नाहीये. पुढचा हरामाचा असतो, त्याच्याकडे हरामाचा पैसा असतो, म्हणून तो पार्ट्या बिरट्या देऊन सगळं काही मॅनेज करतो. म्हणून तर हा डॉक्टरचा बळी गेलेला आहे, कारण त्यांनी अनेक वेळा तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे तक्रारी देऊन सुद्धा दखल घेतलेली नाहीये. म्हणून तर त्यांना मरण स्वीकारावं लागलं की नाही. म्हणून हार न मानता स्वतःसाठी झटायचंय. अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, आणि त्याची सजा आपल्याला मिळते आपण जर प्रत्युत्तर नाही दिलं तर. म्हणून सांगते, अशा गुंड गाव मवाली लोकांना घाबरायचं नाही. हे लोकांना लावून देतात आपल्या पाठीमागं, पण आपल्याला माहित असतं ना की मेन सूत्रधार कोण आहे, तर त्यालाच धरायचं. तर अशा माणसाला सजा अशी द्यायची की त्याला तक्रार देऊन जर पोलिसांनी नाही दखल घेतली ना, तर त्याला असा चोप द्यायचा. तुम्हाला म्हणजे माझ्या मनात आहे तसं की असं व्हायला पाहिजे. त्यांना नंग फिरवायचं, नंग गावातून लंगोटवर, फक्त लंगोटवर चपलाचा, आणि चपला मारतच राहायचं आणि फिरवायचं मस्त. त्यांना गावातून फिरवायचं, सिटीत पण न्यायचं लांब लांब. म्हणजे त्याला लाज वाटली पाहिजे त्या माणसाला की आपण एका स्त्रीला कसा अत्याचार करतो, तिच्यावर लोकांच्या घरी जायचं, दार वाजायचं, दारू पिऊन यायचं, घरच्या माणसांना त्रास द्यायचा, थोडं जरी विरोधात वागलं तर. अशा लोकांची आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपल्या नातेवाईकांना माहिती दिली पाहिजे, म्हणजे हे लोक आपल्याला जास्त त्रास देणार नाही. आपल्यावर झालेल्या अत्याचाराची सजा आपणच घ्यायची. आत्महत्या करणं हा त्याच्यावरचा उपाय नाही. म्हणून सांगते की एकदा का व्हायना यांची लंगूट बांधून, नंग्या अवस्थेमध्ये जेसीबीला बांधून किंवा ट्रॅक्टरच्या पुढच्या तोंडाला बांधून यांची एकदा जंगी मिरवणूक काढली पाहिजे. म्हणजे एकाची जर अशी जिरवली ना, तर आपोआप दुसरे बरोबर हे करतात. त्याच्यामुळे आत्महत्या करू नये. स्वतःसाठी स्टँड घ्यावं आणि जगावं. मरणे हा उपाय नाहीये.